बहुजन विकास अभियानच्या वतीने हातामध्ये रुमणे घेऊन रुग्णे सत्याग्रह व घोषणाबाजी। उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा, निराधार अपंगांचे गेल्या 6 महिन्याचे अनुदान तात्काळ वाटप करा, स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक थांबा, सर्वसामान्यांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज द्या, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा, बेरोजगार यांना दरमहा 10,000 रुपये अनुदान द्या, लाडक्या बहिणीला 2100 रुपये जाहीर केल्याप्रमाणे द्या। आज मराठवाड्यामध्ये दररोज 3 शेतकरी आत्महत्या करत असताना 288 आमदारांनी एकमुखी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा, अशा विविध मागण्यांसाठी आज हातामध्ये रुमणे घेऊन प्रचंड रुग्णे सत्याग्रह घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार, शंकर मामा, युनुस शेख, माजी पोलीस अधिकारी अंबादास पाटील, गंगाधर शेवाळे, यावर खान, शेख मुवीज, सुभाष चौहान, रूपा शिंदे, तेजाबाई कांबळे, भानुदास गायकवाड, बालाजी गायकवाड, हनुमंत गायकवाड, सिद्धार्थ तलवारे, परशुराम घोडके, नरसिंग गोखले, शिवाजी मामा करकाळे, बालाजी पांचाळ, अक्षय सावंत, प्रकाश कांबळे, रवी पुदाले, राजकुमार आप्पा कारभारी, नरसिंग गुरमे आदींसह सामाजिक कार्यकर्ते, नामदेव बामणे, निवृत्ती भाटकुळे, अनिल सोमवंशी आदी बहुजन विकास अभियानच्या वतीने या ठिकाणी हातात रुमणे घेण्याचं मागणं आहे। गेल्या 6 महिन्यापासून निराधार अपंगाचे पैसे या ठिकाणी मिळाले नाहीत। शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करायची मागणी बहुजन विकास अभियानचे ते देखील महाराष्ट्र शासनाने मान्य केले नाही, म्हणून आम्ही हातामध्ये रुमणे घेऊन शासनाला मागणी करतो। इथल्या शेतकऱ्याला, निराधार अपंगाला, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्या। शेतकरी दररोज 3 शेतकरी मराठवाड्यात आत्महत्या करतात, तरी सरसकट कर्ज माफ होत नाही। नुसत्या घोषणा नको, 288 आमदारांनी एकत्र होऊन एकमुखी ठराव घ्यावा ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। 6 महिन्यापासून मागच्या वेळेला बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही काठी मोर्चा केला, त्यानंतर 6 महिन्यापर्यंत पैसे वाटप होईल, आजपर्यंत पैसे वाटप आहेत। त्या निराधारी काय खावं, औषधी गोळ्याला पैसे लागतात, त्याचा तो आधार आहे, मग ते अनुदान देखील लोक शासनाने द्यावं ही मागणी इथे बहुजन विकास अभियानची आहे। प्रीपेड मीटर आणून ते मीटर आहे ते पूर्वीचं मीटर बदलून स्मार्ट मीटर आणून सर्वसामान्यांवर अन्याय करण्याचे काम या ठिकाणी सरकार करतोय। हे स्मार्ट मीटर त्वरित रद्द करण्यात यावं ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, निराधार अपंग, बेरोजगारांना दरमहा 10,000 रुपयाचं अनुदान द्यावं ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। म्हणून आम्ही आज खंडावर रुमणे घेऊन शासनाला जाहीर करण्यासाठी हे रुमणे सत्याग्रह आंदोलन करत आहोत। यावरील शासन नाही मागण्या दिल्यास बहुजन विकास अभियान विविध आंदोलने सर्व धर्माच्या वतीने, बहुजन विकास अभियानच्या वतीने कार्य आंदोलनाला सर्व धर्माचे लोक पाठिंबा दिलेत आणि असंच आंदोलन न्याय पिढीपर्यंत करणार आहोत सांगू इच्छितो। जय हिंद। शेतकऱ्याला न्याय, निराधाराला न्याय, अपंगाला न्याय, आमच्या मागण्या नंतर खुर्च्या, आमच्या मागण्या नंतर खुर्च्या।